बाळूमामाच्या कृपेनं मुलीला नोकरी, संकट दूर होताच आष्टा मंदिरात घेतले दर्शन। आष्टा तालुका माळवा इथं बाळूमामाच्या दर्शनाचा भाविक अनुभव एका तरुणीनं व्यक्त केला। नोकरी मिळण्याच्या वेळी मोठं संकट आल्यानं ती मुलगी व्यथित झाली होती। त्या प्रसंगी तिनं बाळूमामाचं नाव घेतलं आणि आश्रय मागितला। तिच्या श्रद्धेला प्रतिसाद देत संकट दूर झालं व तिची नोकरी लागली। या अनोख्या अनुभवानं भारावून गेलेली ती परत आल्यानंतर थेट आष्टा येथील बाळूमामा मंदिरात दाखल झाली। इथं तिनं आरती, पूजा, अर्चा करून बाळूमामाचं दर्शन घेतले। म्हणजे काय झालेलं की जास्त गर्दी झाल्यामुळे मला समजच नाही लवकर आणि फर्स्ट टाइम होतं माझं एअरपोर्टवरती जाणं तेव्हा मी फक्त मामांचं नाव घेतलेलं। तिथे एक माहिती नाही कोण होते व्यक्ती आले, पाणी वगैरे खायला वगैरे मला दिलं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की हा आता ह्या फ्लाईटमध्ये बसू नकोस, तुझी ही जागा आहे तिथे जातो, तिथं तुझं म्हणजे तुला समजेल, तिथे तुझी म्हणजे कोण तुला सांगायला लोक तिथं ह्या लोकांच्या मागून दुसऱ्या लोकांच्या मागून जाऊ नकोस। कारण मी एका ग्रुप होतं त्यांच्या मागून मी निघालेली, ते लोक दुसऱ्या ठिकाणी जात होते आणि मला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं। म्हणजे तो एक अनुभव आहे की ती व्यक्ती देवासारखीच खरंच जाऊन आली। वजन कमी झाले? बॅगचं वजन हानी होते। बॅगचं एक वजनाचं होतं की पहिल्यांदा म्हटले की नाही तुम्हाला 7,000 रुपये भरावे लागतील, एक्सेस वेट आहे। मग मी तिथं पण मामांचं नाव घेतलेलं की नाही मला 7,000 भरावे लागतील फक्त त्या 1-2 किलोसाठी। नाव घेतलं आणि माहिती नाही काय झालं, अचानक बॅगेचं वजन जसं होतं तसंच जेवढं लिहिलं होतं त्याच्यामध्ये तेवढं झालं, पण बॅग होतं एक्सेस, म्हणजे बॅगेचं वजन जास्त होतं पण तिथं माहिती नाही काय झालं, त्याच्यामध्ये कमी झालं। यावेळी श्री बाबासो वाघमोडे व आबा पुजारी आष्टा यांनी तिच्या श्रद्धेचं कौतुक केलं। मंदिरात उपस्थित सर्व भाविक भक्तांनी या प्रसंगाला साक्षीदार होत आनंद व्यक्त केला। भक्तांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आले होते। नमस्कार, आम्ही राजेश पाटील, आम्ही इस्लामपूरच्या रहिवासी असून मूळ गाव आमचं करंजवडे। या राजेश पाटील याला मिस्काय संशय सँडलिंग कोल्हापूरचे रेसिपी झाल्यामुळं आम्ही अतिशय आनंदित आहोत। या बाळूमामाच्या आशीर्वादामुळं आम्ही आम्हाच्या पूर्ण आशीर्वादामुळं सुद्धा आणि सहकार्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे अन्नदान आम्ही करत आहोत आणि पुढे माझ्या त्यांचा प्रवास असा सुरू आहे आणि आशीर्वाद आबांच्या आशीर्वादाला आणि बाळूमामाच्या आशीर्वादाला सदैव राहावं अशी माझी संकल्पना। बाळूमामाच्या कृपेवर श्रद्धा ठेवणाऱ्या भाविकांसाठी हा अनुभव प्रेरणादायी ठरला।